लगातार हो रही बारिश के बीच नवी मुंबई के नेरुल इलाके में मंगलवार को एक बड़ा हादसा सामने आया। प्रारंभिक जानकारी के अनुसार एलपी ब्रिज के नीचे बीकानेर के सामने विद्युत तार में शॉर्ट सर्किट होने के बाद इलाके में करंट फैल गया, जिसकी चपेट में आकर 2 कॉलेज छात्राएं घायल हो गईं। घायलों की पहचान शुभांगी नलावड़े और उज्ज्वला बाग के रूप में हुई है। करंट लगते ही दोनों छात्राएं पानी में गिर पड़ी। मौके पर मौजूद स्थानीय लोगों ने तुरंत उन्हें रिक्शा की मदद से डीवाई पाटिल अस्पताल पहुंचाया। प्राथमिक उपचार के बाद दोनों को आगे के इलाज के लिए वाशी स्थित मनपा अस्पताल में भर्ती कराया गया। जानकारी के अनुसार दोनों छात्राएं पीपल्स एजुकेशन सोसाइटी स्कूल बेलापुर की छात्राएं हैं और स्कूल से घर लौटते समय यह हादसा हुआ। घटना के बाद इलाके में अफरा तफरी मच गई। सूचना मिलते ही नेरुल पुलिस मौके पर पहुंची और मामले की जांच शुरू कर दी। फिलहाल शॉर्ट सर्किट और करंट फैलने की वास्तविक कारणों की जांच की जा रही है। स्थानीय लोगों ने बारिश के दौरान खुले विद्युत तारों और जल भराव वाले क्षेत्रों में विशेष सतर्कता बरतने की अपील की है। नक्कीच आज इथं एक दुर्दैवी घटना घडली असं आपण बोलू शकतो। 2 मुली कॉलेजवरून येत असताना इथं ओपन वायरवर त्यांचा पाय पडून त्यांना शॉक लागलेला आहे। नशिबाने त्या सुखरूप आहेत, त्यांना जास्त इजा झालेली नाहीये, पण शॉक नंतर आता 24 तास त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवलेलं आहे आणि आपल्या पालिकेच्या 40 मध्ये त्यांना आता शिफ्ट करण्यात येणार आहे। नक्कीच अशा पद्धतीच्या घटना यापुढे घडायला नकोत। आम्ही MSCB असो किंवा इतर प्राधिकरण त्यांच्या माध्यमातून हे चूक झाली असेल तर त्यांना त्याविषयी जाब विचारणं आणि त्यांच्या जिथं जिथं असे कनेक्शन असेल ते चेक करून तत्काळ दुरुस्त करण्याचे निर्देश देण्यात येणार। सध्या त्यांना इथूनच जवळ DY पाटील हॉस्पिटल आहे तर ते तिथं ऍडमिट केलेलं, पण त्यांचं ICU ते इलेक्ट्रिक काहीतरी इश्यू आहे म्हणून आपण त्यांना आपल्या 40 NMC जे आहे तिथं शिफ्ट करतोय आणि ICU मध्ये 24 तास त्यांना ऑब्झर्वेशन खाली ठेवण्यात येणार आहे। त्या शुद्धीवर आहेत, व्यवस्थित बोलतायत, पण एक 24 तास ऑब्झर्वेशन नंतरच ते डॉक्टर सांगतात की त्यांची कंडिशन समजेल आपल्याला। महासभेमध्ये भूमिगत वाहिन्यांचा मोठा घात सुरू आहे, आता अशा घटना घडल्यावरती पुढे काय ऑपरेशन करता येईल किंवा काय? नक्कीच आपण भूमिगत लाईन करताना त्या योग्य पद्धतीने कराव्यात। बऱ्याच वेळा ह्या परत खोदून ज्या वायरी काढल्या जातात त्या कुठेतरी खोदताना तुटतात आणि मग नंतर त्यांना नुसतं टेप लावून तसंच ठेवलं जातं। पावसाळ्यात जेव्हा एक तर रस्त्याचं काम आपण चांगलं केलेलं असतं ते खोदल्यानंतर ते प्रॉपर रिपेअर करत नाही आणि त्याच्यामुळे जेव्हा ते भर पावसात ते वर वायर येतात तर असे म्हणजे दुर्घटना घडतात। तर नक्कीच महासभेमध्ये आपण हा विषय घेऊन तत्पूर्वी MSCB किंवा जे पण प्राधिकरण आहे त्यांना पर्सनली त्यांची मीटिंग लावून त्यांना याविषयी पूर्ण सूचना देऊन तात्काळ त्या संदर्भात नियोजन करण्यासाठी सांगणार। नक्कीच आता जबाबदार म्हणजे ते शोधतायत, कारण MSCB ची आहे लाईन की दुसऱ्या कोणाची आहे। इथं बऱ्याच प्राधिकरण जसं आपल्या पालिकेचे CCTV कॅमेरे पण ते सुरू आहेत, तर त्यांचं म्हणणं आपली लाईन नाहीये की जर ते आपली लाईन असली तर ते बंद झालं असतं। मग इथं कुठल्या माध्यमातून हा वायर कोणाची आहे ते शोधायचं काम सुरू आहे। सध्या त्यांनी मेन जे स्विच आहेत ते पूर्ण बंद केलं, त्याच्यामुळे इथं तसा इश्यू नाहीये, पण आता ते शोधून नंतर जे कोणी त्याच्यात जबाबदार असेल त्यांना नक्कीच या संदर्भात जे योग्य ती त्यांच्यावर कार्यवाही केली जाणार, कारण त्यांच्यामुळे नागरिकांना हा त्रास सहन करावा लागतो। CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।